मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये नवीन अर्ज भरतावेळेस आपण इथे एक रेड कलरमध्ये नोटिफिकेशन सुरुवातीलाच पाहू शकतात की यामध्ये काय सांगितलेले आहे. अटल मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना, त्याचप्रमाणे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि कुसुमचा लाभ घेतलेल्या अर्जदारांना एकाच आधार कार्डासह अर्ज सादर करण्याची परवानगी नाही. म्हणजेच आपण जर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज भरलेला असेल आणि आपण जर PM कुसुम सोलार योजनेमध्ये सुद्धा अर्ज भरलेला असेल तर आपणास परत सोलार पंप हा मिळणार नाही, कारण की एका आधार कार्डावर आपणास फक्त एकच सोलार पंप हा मिळणार आहे. तर मग तो कोणताही असो. तर यामध्ये काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असो किंवा अटल असो, तर यामध्ये सुद्धा अर्ज केलेले आहे आणि त्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये सुद्धा अर्ज केलेले आहे. तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज काय झालेले आहे, बाद झालेले आहे. तर या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये मित्रांनो आपण पाहू शकतात की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये एकाच आधार क्रमांकासह अनेक अर्जामुळे A1 फॉर्म नाकारण्यात आला. अशा प्रकारचे स्टेटस आपणास या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळते. तर या शेतकऱ्यांनी PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत सुद्धा अर्ज भरला होता आणि त्या शेतकऱ्याला तो सोलार पंपसुद्धा PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत मिळालेला होता आणि त्या शेतकऱ्यांनी काय केलेले आहे, मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये अर्ज केलेला आहे. अर्ज केल्याच्या नंतर पेमेंटचा भरणासुद्धा केलेला आहे, परंतु छाननीमध्ये या शेतकऱ्याचा जो काही अर्ज आहे हा बाद करण्यात आलेला आहे. तर या शेतकऱ्यांनी जो काही आपला लाभार्थी हिस्सा भरलेला असेल तर तो लाभार्थी हिस्सा या शेतकऱ्याला परत मिळून जाईल, परंतु यासाठी बराचसा कालावधी यामध्ये जाणार आहे. तर मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रिजेक्ट झालेले आहेत. तर यामध्ये काहींचे पाण्याचे शाश्वत जल स्रोत नसते, त्याचप्रमाणे काहींचे आधार कार्ड हे चुकीचे अपलोड करणे किंवा कोणाची सातबाऱ्याची त्रुटी, असे विविध कारणामुळे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे. परंतु एकाच आधार क्रमांकासह अनेक अर्जामुळे असे पण अर्ज आता रिजेक्ट होत आहे. त्यामुळे आपण परत यामध्ये अर्ज भरू नका. त्याचप्रमाणे आपण जर मेडा महाऊर्जाच्या वेबसाईटला गेलं तर तिथे सुद्धा आपणास एक अशा प्रकारचे नोटिफिकेशन सुरुवातीलाच पाहायला मिळेल अर्ज भरतावेळेस की अटल सौर कृषी पंप योजना 1 व 2 आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेमध्ये लाभ घेतलेले शेतकरी महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम घटक ब योजनेसाठी पात्र नाहीत. त्यामुळे त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम घटक ब योजनेच्या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरू नयेत. तरी सुद्धा अर्ज भरल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल. तर महाकृषी ऊर्जा अभियान PM कुसुम घटक ब योजनेअंतर्गत एका लाभार्थी शेतकऱ्याने एका सौर कृषी पंपाकरता अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्यास इतर अर्ज रद्द करण्यात येईल. तर अशा प्रकारचं एक नोटिफिकेशनसुद्धा आपण PM कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज भरतावेळेस आपणास सुरुवातीलाच तिथे पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपणास एका आधार कार्डावर आपणास फक्त एकच सोलार पंप हा मिळणार आहे. त्यामुळे आपण यामध्ये परत फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. यामध्ये आपले पेमेंट हे यामध्ये अडकून पडू शकते. तर हे होते कुसुमविषयी आपल्यासाठी एक छोटंसं अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.